राज्यातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातील सूर बिघडलाय। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यानं लाडकी बहीण योजना म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्याचा प्रकार आहे। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेल्या योजना म्हणजे विकासाच्या योजना नाहीत अशी टीका काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली। महायुतीच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढला असं सांगून हे सरकार केवळ घोषणांचा पाऊस पाडतं पण प्रत्यक्षात काही होत नाही असंही आमदार जगताप म्हणाले। काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप आज कोल्हापुरात आले होते। पत्रकारांशी बोलताना त्यांनी नेहमीच्या शैलीत राज्य सरकारवर आणि त्यातही भाजपवर टीका केली। कोविडनंतर अजूनही देशाच्या अर्थव्यवस्थेला गती आलेली नाही, औद्योगिक मंदी आहे असा दावा आमदार जगताप यांनी केला। 1995ला महायुतीचं सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं, त्या 4 वर्षाच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढला असा दावा करून महायुतीच्या नेत्यांना ऋण काढून सण साजरा करायची सवय आहे असा टोला लगावला। सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून लाडक्या बहिणींना 2100 रुपये सोडा पण 1500 रुपये मिळण्याची सुद्धा खात्री नाही। केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली पण लाडक्या बहिणी सावत्र बहिणी होण्याची भीती आहे अशी टीका आमदार भाई जगताप यांनी केली। जर योजना होत असतील तर त्यांना योजना नाही म्हणता येणार। तुमची फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्याकरता जे काही तुम्ही करताय त्याने राज्याचा विकास नाही होत। त्याला ह्या सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यामध्ये। आम्ही 2100 देऊ, 2100 जेव्हा द्याल तेव्हा 1500चे कमी का केले हे तर सांगा। म्हणजे आता तुमच्या कॉर्पोरेशनची वाट बघताय का, जिल्हा परिषदेची वाट बघताय का? म्हणजे याच्यातनं त्यांचं आम्ही आरोप करण्यापेक्षा ते स्वतःच सांगतात आहेत हे सगळं। ह्या सगळ्या योजनांना पैसे नाहीत, गेली 2 वर्ष शिष्यवृत्त्या दिलेल्या नाहीत। माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही ज्या वेळेला आणि जर मंत्री जर असं म्हणत असतील आता जिल्हा परिषद येणार आहेत, आता येणार आहे, तर त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे। त्यांना फक्त आणि फक्त निवडणुका जिंकायच्या ह्या एवढ्याच उद्दिष्टाने जर योजना होत असतील तर त्या योजना योग्य नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांमध्ये समन्वय नाही। तिघेही वेगवेगळ्या सुरात बोलतायत। एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदावर असल्याच्या आविर्भावात वावरत असतात असा टोला भाई जगताप यांनी लगावला। पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजेत पण पैसे नसताना शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा अट्टाहास का असा प्रश्न उपस्थित करून स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या भावनांचा विचार करूनच कोणतीही विकास योजना राबवली पाहिजे अशी भूमिका आमदार जगताप यांनी मांडली। तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे पण मग अशा वेळेला असं होत नाही की आपलं घर विकून दिवाळी करा, असं होत नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने शक्तीपीठ असो किंवा अशा प्रतीचे अनेक मार्ग असो जे आवश्यक जरी असले तरी आवश्यकता असणं नसणं हा तिथल्या विभागाशी निगडित असलेला प्रश्न आहे। आणि म्हणून त्या बाबतीमध्ये जर इथल्या नागरिकांच्या भावना तीव्र असतील तर मी त्या भावनांचा आदर करीन। 10 वर्ष उलटली तरी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। या वर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला होता। सरकारकडून भावनिक मुद्दे पुढे करून मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप आमदार जगताप यांनी केला। दरम्यान काँग्रेसची देशभरातील पिछेहाट होत असताना चिंता आणि चिंतन केलं जातंय। मात्र या पक्षानं अनेक चढ-उतार पाहिलेत। तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा लोकसंपर्क वाढवत आहे असं त्यांनी सांगितलं। एकूणच काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आमदार भाई जगताप यांनी महायुती सरकारवर टीका करण्याची संधी अजिबात सोडली नाही।